जे 13व करतो त्याचं काय महत्व आहे? आय कुड फील म्हणण्यापेक्षा आय कुड सी अ स्मॉल गर्ल इन द हाऊस. ती खेळतेय, बागडतेय. मी म्हटलं बाई तू एका ठिकाणी थांब ना, मला बोलता येत त्यांच्याशी. असं म्हणल्यानंतर ती बाई चमकून म्हणाली कोणाशी बोलताय तुम्ही? 3 वाजता एक मुलगी माझ्या पॅसेज मधनं पळत येऊन माझ्या रूम कडे आली. ती मला म्हणाली अगं तुला माहिती होतं ना की मला काहीतरी होणार आहे, मग तू माझ्या आईला का नाही सांगितलं? असं मला ते स्वप्नात दिसलं. ते सकाळी 5 वाजता मला कॉल आला माझ्या मैत्रिणीचा. ते म्हणाले काल ज्या मुलीचा वाढदिवस होता तिच्या डोक्यात एवढा ताप गेला की ती रात्रीतनं गेली. सहसा त्यांची समजा तोंडातनं त्यांची डेट ऑफ बर्थ येत असेल तर मला डेट ऑफ डेथ दिसायची. आत्मा डिसाईड करतो का कधी यायचं आणि कधी जायचं? नाही. आणि असे मी आत्मे काही ठिकाणी 14, 18 वर्ष थांबलेले पाहिलेले आहेत. अपघाती क्षेत्र आहे, गाडी संयमाने चालवा किंवा असं, ती ऊर्जा तशी एकटवली जाते तिथे गेलेल्यांची. कावळा शिवतो पिंडीला पण तरी सुद्धा तो सोल राहतो खाली, असं होतं का? असं होतं. कुठल्याच कावळ्यावरती असं नाव लिहिलेलं नाहीये तुला आवडणारी गोष्ट मी बनवलेली आहे. कावळा पण तसं करतो ना. त्याला शेव आवडत होती म्हणून तो येऊन शेव उचलून गेला. तो ही इज अ मेसेंजर. माझी सासू गेली तेव्हा आईने पूर्ण ताट तयार केलं आणि त्यांच्या समोर जाऊन ठेवलं. तर ते चुकून मी आईने त्यांच्या या साईडला ठेवलं. त्यावेळेला ते पूर्ण ताट फिरलं. म्हणजे काय त्यांनी जेवले नाहीयेत, त्या वास घेतलाय त्यांनी. सो सोल जो असतो तो वासाचा असतो. ते आत्मे जे असतात त्यांना हे तांत्रिक मांत्रिक काळी विद्या काळा जादू याच्यासाठी त्यांचा वापर केला जातो, हे खरं आहे का? ऍब्सोल्युटली खरं आहे. नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं इंटेलेक्च्युअल टॉक्समध्ये स्वागत करतेय. आजचा एपिसोड आहे ना खरंच खूप खास आहे. तुम्हाला कधी कधी एका खोलीत गेल्यावर असं नेगेटिव्ह आहे किंवा एनर्जी लो फील होते असं कधी जाणवलंय का? किंवा सगळं काही छान चालू असतं पण तरी सुद्धा कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड असं काहीतरी निगेटिव्ह होत आहे, काहीतरी एक एनर्जी फील होते, असं कधी जाणवलंय का तुम्हाला? किंवा दृष्ट लागणे, हे आपल्याला वरचे आपले जे घरचे मोठे आहेत ते म्हणतात की दृष्ट लागली असेल, मग ते पटकन दृष्ट काढतात आणि मग तुम्हाला बरं वाटतं. निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे नक्की काय? आत्मा म्हणजे काय? सोल कम्युनिकेशन म्हणजे काय? दृष्ट लागणे म्हणजे काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या ज्या खास गेस्ट आलेल्या आहेत, इंटेलिजंट गेस्ट आलेल्या आहेत, त्यांचं नाव आहे सुरुची सोनटक्के. या गेल्या 15 वर्षांपासून सोल कम्युनिकेटर म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर ऑरा रीडिंग आणि एनर्जी रीडिंग या सुद्धा त्या करतात. आता ह्या सगळ्यांबद्दल मी जाणते बिकॉज मी या सगळ्या गोष्टी करते, पण जेव्हा एक गुरु एका चेल्यासमोर येतो तेव्हा ऑफकोर्स मी त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहे. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा शिकणार आहात. सो स्वागत करूया सुरुचिताई. थँक्यू सो मच. वेलकम टू इंटेलेक्च्युअल टॉक्स आणि थँक्यू इथे आल्याबद्दल. नमस्कार. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. कसं वाटतंय? अतिशय उत्तम. Yes. एकतर हा स्टुडिओ खूप सुंदर आहे. हां, काय एनर्जीज आहेत? एनर्जीज छान आहेत. आता तरी चांगल्याच आहेत. त्यामुळे आपल्याला हा एपिसोड करताना मजा येणार आहे. मजा येणार आहे. आपण म्हणतो आत्मा आहे, प्रत्येक शरीरात एक आत्मा आहे, काहीतरी चालवते, एक ऊर्जा आहे. मग आत्मा म्हणजे नक्की काय? आणि आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो आत्मा आपल्या शरीरात येतो, मेल्यावरती तो आत्मा निघतो, पण तो कुठे जातो? आत्मा म्हणजे काय? जन्म म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? हे जाणून घ्यायचं आहे तुझ्याकडनं. पहिली गोष्ट म्हणजे हा कसा आहे, सगळा हा जो आपला जो टॉपिक आहे हा खूप गहन विषय आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापला एक निकष लावत पुढे जात असतोय. त्याच्यामध्ये काही म्हणजे आपण म्हणतो जसं की मी ग्रॅज्युएट झाले, मग डबल ग्रॅज्युएट झाले. काही लोकांनी हाच विषय घेऊन PhD पण केला, पण कित्येक वेळेला तरी देखील त्यांना अगदी त्या डीप पर्यंत पोचता आलं नाही. मग ते का नाही पोचता आलं? कारण की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात तसं आहे. त्यामुळे ज्या वेळेला माझा अंत होईल त्यावेळेला निश्चित मी येऊन तुझ्याबरोबर बोलू शकते की वनश्री मी इथे उभी आहे, समजा तुला पाहता येत नसेल तर, पण तू पण त्याच्यातला अभ्यास केलायस म्हटल्यानंतर तुला ती एनर्जी लाभणार, ती तुला जाणवेल आजूबाजूला कोणीतरी आहे. आपण असं बघूया. पहिली गोष्ट म्हणजे माझा जन्म झाला, जन्म झाल्यानंतर आपण वाढायला लागलोय, आपण मोठे झालो आणि कालांतराने मरण पावलो. मेल्यानंतर शरीराच्या बाहेर जो येणारी ऊर्जा आहे त्याला आपण आत्मा हे नाव दिलेलं आहे. मग ती ऊर्जा म्हणजे कशी की व्यक्ती गेल्या गेल्या म्हणजे जाताना सुद्धा त्याची तडफड होते, कारण की तो शरीरातनं बाहेर पडत असतोय आणि त्याला कळत नसतंय की मला हा धक्का दिला जातोय, मला जायचं नाहीये. पण गेला बाहेरून उभा राहतो तेव्हा तो बघू शकतो की आपले अरे मी तर इथे पडलेलो आहे आणि असा कसा मी माझ्या शरीराकडे बघू शकतोय.
हे द्वंद्वयुद्ध असतं पहिले काही मिनिटं. आत्मा विचार आत्म्याला विचार असतात. आत्म्याला आकार असतो, विचार असं सगळं असतं. फक्त एवढंच आहे की आपण त्याला टच करू शकत नाही. पण जो आत्मा म्हणून उभा आहे त्याला सगळं आकार वाकार सगळं आहे. जसा तो आडवा आहे तो फक्त उभा आहे बाहेर. आता तुला मी एक्झाम्पल देते ह्याच्यावरती की एक काही वर्ष झाली तिथे एका व्यक्तीला खूपच म्हणजे शी वॉज अ मॉम ऑफ 2 किड्स, 2 डॉटर्स रॅदर. आणि ती त्यांचं काही काय म्हणतो त्याला आपण वार्षिक काही जे प्रोग्राम असतात, सण असतात, त्याच्यामध्ये त्या दोघींचा डान्स होता. त्या बघायला म्हणून गेलेली होती ती. आणि ती रेकॉर्ड करत होती. आणि रेकॉर्ड करता करता तिला ब्रेन हॅमरेजनी ती तिथेच पडली. आणि आता ती ब्रेन हॅमरेज म्हटल्यानंतर इट इज लाईक म्हणतात ना, ती गेलेली तर आहे पण गेली नाहीये असं काहीसं तिचं होतं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये ती पडून होती. आणि मग मला बोलण्यात आलं की तुम्ही प्लीज या, कारण की आम्हाला तिला वाचवायचंय पण काहीच कळत नाहीये काय करावं ते. मग आम्ही तिकडे गेलो. मी म्हटलं की ही वेळ नाहीये की मला ICU मध्ये सोडतील. पण त्यांनी कुठली परमिशन काढलेल्या होत्या, मला तिथे जायला दिलं. मी जेव्हा गेली तेव्हा तिला बऱ्याच नळ्या लावलेल्या होत्या आणि असं सगळं ती अर्ध मेली त्याच्यामध्ये. त्या स्थितीत असताना सुद्धा मला दिसून आलं की ती बाजूलाच उभी आहे, कॉटच्या बाजूला. ओके. तर माझ्या बरोबर जी व्यक्ती आली होती तिला म्हटलं, अरे ही तर इथेच उभी आहे, म्हणजे शी इज नॉट गोइंग टू कम बॅक एनी विच वेज. पण तिला वाचवू नाही शकत, पण हिला काहीतरी बोलायचंय, काहीतरी कम्युनिकेशन करायचंय आपल्याबरोबर. मग मी खाली आले कॅन्टीनच्या इथे. आणि कॅन्टीनच्या इथे आले तर आय कुड फील की ती माझ्याबरोबर चालत चालत कॅन्टीनपर्यंत आली. तिथे तिचा नवरा बसला होता आणि तो तयारीत होता तिरुपतीला जायचं, कारण की तिला वाचवण्यासाठी बिचाऱ्याचे सगळे अथक प्रयत्न करत होता तो. तर आम्ही खाली आलो आणि खाली आल्यानंतर तिचे सगळे नातेवाईक आलेले होते. आणि त्यांना पण काही कळत नव्हतं की ही स्त्री कोण आहे, ही कशाला आली आहे इथे आणि का बघते. कारण की काही लोकांच्या मनात असं ना की आपण हा खेळ नाही मांडायला पाहिजे बरोबर. त्यांच्या आजारपणाचा किंवा जे काही आहे ते. तर आम्ही खाली आलो. मग मी कनेक्ट करायचा प्रयत्न केला. म्हटलं उत्तरं माझ्याकडे आहेत, मी बोलेन, पण तुम्हाला ती कळली पाहिजे. त्यावेळेला सगळ्यांना माझ्याबरोबर मी कनेक्ट केलं. आणि मग आम्ही लिहायला सुरुवात केली ती जे बोलतीये ते. जेव्हा लिहित होती तेव्हा तिने फक्त एवढं सांगितलं, मला खूप त्रास होतोय, मला जाऊ द्या, तुम्ही मला अडकवून ठेवू नका. प्रत्येक जण येतोय आणि तो रडतोय किंवा मला थांबवतोय. आणि तिचा भाऊ आणि नवरा बसलेला होता. आणि भाऊ म्हणाला की हम कैसे छोडे आपको, हे शक्य नाही आमच्यासाठी तुला जाणं देणं, कारण की तू माझी लहान बहीण आहेस, तू 35ची आहे, मी तुला कसं जाऊ देऊ. नवरा रडत होता, सगळेजण असं होते. ती म्हणाली नाही मला खूप त्रास होतोय, मला जाऊ द्या. आणि तिला त्या स्थितीमध्ये काय म्हणतो आपण, तिला सगळं ते लावलेल्या नळ्या वेळ्या या स्थितीत ती 15 दिवस होती. आणि डॉक्टर म्हणाले असं ठेवायचं म्हटलं तर ती वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष पण राहू शकते. मग तिच्या नवऱ्याकडे मी पाहिलं. म्हटलं ती गयावया करते, म्हटलं एवढं नका तिचा म्हटलं अंत पाव. मग भाऊ म्हणाला जाओ तुम बेटा, अभी मैं और क्या बोल सकता हूँ, तुम जाओ. मग तिला विचारण्यात आलं की तुला काही असं काही हवंय का की आम्ही केल्यानंतर तुला बरं वाटेल. त्याच्यामध्ये मग ती म्हणाली की सिर्फ चुरमा लड्डू बच्चों को खिलाओ. तर नवरा म्हणाला तिला खूप चुरमा लड्डू आवडायचा. म्हणजे आता हे जी गोष्ट आहे ही फक्त तिला आणि त्यांच्या घरच्या लोकांना माहिती. करेक्ट. मग तिने काही अजून सांगितलं की माझ्या काही बहिणी आहेत त्यांना माझ्याकडचं हे द्यायचं आहे, किंवा माझ्या काही इन्शुरन्सच्या फाईल आहेत त्या मी इथे इथे ठेवलेल्या आहेत, हे तिने सगळं सांगितलं. ते आम्ही कम्युनिकेट केलं. आणि मग आम्ही उठलो, ते बंद केलं, कारण की काहीतरी झालं आणि ती तिथनं गेली. मी म्हटलं अरे हा सोल आत्ताच्या आत्ता निघून गेलाय. म्हटलं कोणीतरी म्हटलं तिला तिथे वरती हात लावलाय. मग तिची बहीण पळत गेली. बहीण म्हणाली हो, म्हणजे ती एक कोणती नर्स आली होती आणि ती नळ्या नीट करत होते. तर ती ताबडतोब वरती निघून गेली तिथे. आणि मग मात्र आम्ही थांबवलं ते. आणि तेव्हा तुम्ही एकदा परमिशन दिलीत ना की तू जा आता म्हणून, म्हणजे असं. तर सगळ्यांनी अगदी मिठ्या मिठ्या मारल्या आणि सगळे म्हणाले की आपका एक मीडियम हमें मिल गया की हम बात कर पाए. त्या एक 15-20 मिनिटाच्या कालावधीत जे काही समजलं ते समजलं. आणि तिकडनं मात्र मी निघून आले. पण मी त्यांना सांगितलं होतं, म्हटलं आता जास्तीत जास्त म्हटलं 1.5-2 तास थांबेल ती, नंतर म्हटलं जाईल. तर सगळ्यांनी भेटून घ्या म्हटलं आता. तर सगळे जाऊन वरती जाऊन, तसंही तिचे डोळे बंद होते, बट शी वॉज स्टँडिंग ओव्हर देअर. तिच्या मुलींना पण घेऊन आले होते तिथे. हे सगळं तिने पाहिलं असेल. मी घरी पोचेपर्यंत त्यांनी सांगितलं आपसुक सगळं मशीन चालू असून पण ती गेली. पण हे तिने सांगून गेले. तर आता हा सोलचं जे ट्रान्झिशन आहे, शरीरातनं बाहेर थांबणं आणि थांबल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघणं, हे गरुड पुराणामध्ये पण लिहिलेलं आहे. पण ते त्याप्रमाणे बघायला गेलं तर मुळात म्हणजे शरीरातनं बाहेर पडल्यानंतर त्यांचं जे द्वंद्वयुद्ध चालू होतं की मला तर या व्यक्तीशी बोलायचं होतं, मला माझ्या नवऱ्याशी अजून काही बोलायचं होतं, मला माझ्या आईशी बोलायचं होतं, मला माझ्या मुलांशी बोलायचं होतं. ही फाईट असते. ती फाईट
कुठल्याच व्यक्तीला जिवंतपणे पण नको वाटते की आपल्याला समजा कोणाशी बोलू दिलं नाही तर आपल्याला ते झेपणारच नाही, सहनच होणार नाही. पण आपल्याकडे निदान मीडियम आहे, मोबाईलचा मीडियम आहे, त्यांच्याकडे ते मीडियम नसल्या कारणाने ती तडफड होते. आणि मग ते बाहेर आल्यानंतर ते बघतात की माझी कोण आठवण काढतंय, माझ्यासाठी थांबलेत का लोक, कोणीतरी माझं वाट बघत असेल, कोणीतरी माझ्यासाठी रडत असेल, काहीतरी गप्पा चालल्या असतील. तर हाही सोहळा आहे. माझं म्हणणं तर मी कायम म्हणते की हा एक सोहळा आहे, मरणाचा पण सोहळा केलाच गेला पाहिजे. म्हणजे काय, आपण काही वाजंत्री आणत नाही, पण ती व्यक्ती गेली आहे तर आपण रडतोच. 110% जवळची व्यक्ती आहे तर रडतोच. पण तिचं गेल्यानंतर सुद्धा तिच्या आठवणी ज्या आहेत त्यांना उजाळा दिला गेला पाहिजे, त्याच्यावरती गप्पा गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. आणि त्यावेळेला आलेलं हसू सुद्धा त्या सोलला आवडत असतंय, कारण की त्यावेळेला ती माझी आठवण तर तुम्ही काढताच आहात, पण मी आहे असं समजून तुम्ही ते गप्पा जेव्हा मारताय तेव्हा तो सोलही तेवढा सुखावतो. पण तो सोल जवळजवळ 13 ते 14 दिवस तिथे फिरतो आणि फिरायल्यानंतर तेवढ्या दिवस गेल्यानंतर मग एका वाईट सोलकडे त्याला जायचं असतं. मग इकडे तुमची कर्म आडवी येतात. मग आपण म्हणतो की कर्म म्हणजे वाईट केलं, चांगलं केलं, मग तो आत्मा त्याला त्रास होतो का? मग तो आत्मा आहे त्यांनी वाईट केलंय म्हणजे तो यमदूत येतो आणि मग तो सांगतो की अरे चलो तुम्ही मैं स्वर्गात घेऊन जातो किंवा नरकात घेऊन जातो. ऍक्च्युली हे आपलं सगळे मन आहे ना, ते इतकं खराब आहे की समजा मी आज सकाळी येता येता कोणाशी वाद केला असेल आणि माझं मन मला सांगतंय की नाही सुरुची, हे तुझं चुकलं होतं, तो गाडीवाला व्यवस्थित गाडी चालवत होतास, फक्त तू त्याला ओरडायचं म्हणून ओरडलीस, काही कारणच नव्हतं. आता ही गोष्ट जी ती माझ्या मनाला लागली. तसंच कुठलीही वाईट गोष्ट समजा असेल आपण केलेली तर आपलं मन आपल्याला ते खातच राहतं. आता इथे मोजमाप आपल्या मनाबरोबरच आहे, बाहेर गेल्यानंतर नाही. पण बाहेर गेल्यानंतर तो सोल जो आहे आणि तो भीतीने सुद्धा आपण आपली काय जी आहेत कर्म आपल्या समोरून उभी राहतात आणि त्या यातना ज्या आहेत त्या यातना म्हणजे नरक यातना. म्हणजे काय, तर आपल्या बरोबरच केलं गेलेलं 2 दिवस, की मी इथे वाईट केलं होतं, तिथे वाईट केलं होतं, असं वाईट केलं होतं, तसं वाईट केलं होतं. ह्याचा सगळं म्हणतो ना आपण की एक इतिहास भूगोल सगळं आपल्यासमोर दाखवला जातो म्हणजे आपलं मन आपल्याला सांगायला सुरुवात करतं. आणि तिथे तो आपला सोल जो आहे तो जड होतो, आपल्याला उठता येत नाही. जसं आपण म्हणतो ना, कित्येक वेळेला नामस्मरण पण केलं तरी, देवाचं नामस्मरण जरी केलं आपण, तर आपण म्हणतो मी या जागेला खिळून बसल्यासारखं झालं, मला उठताच येईना. करेक्ट. मग ही जी एक गोष्ट आहे ना, हा जो प्रेशर आहे आपल्यावरती, हा चांगल्याचा प्रेशर आहे. सिमिलर वे वाईटाचा पण प्रेशर असतो आणि तो वाईटाचा प्रेशर झाला समजा तर आपला सोल उचलला जात नाही. मग तो प्रकाशाकडे जाईल कसा? प्रकाश म्हणजे काय? इट्स अ व्हॅक्यूम वेअर यू जस्ट गो इन टू दॅट. कारण की तुम्ही फेदरवेट होता, अगदी लाईट होता आणि लाईट झाल्यानंतर तुमचं फेदरवेट झाल्यानंतर इट इज लाईक हवा आहे, ती कुठे कुठे खेचली जाते आणि मग जाते. आता हा जो प्रवास आहे हा कोणी सांगत नाही, कारण की म्हटलं तसं मेल्याशिवाय दिसत नाही. पण माझ्या गुरु जे आहेत माझे, त्यांच्यामुळे मला ह्या गोष्टींमधलं थोडंफार जास्त म्हणतो ना आपण एक चमचाभर जास्त उजाला मिळाला. त्यावेळेला कळलं की ज्या वेळेला आपण अशा त्या ट्रान्झिशनमध्ये असतो, तो म्हणजे असं आहे की लहान बाळाला समजा आपण खेळायला म्हणून बाहेर सोडलं तर आईची भीती काय असते, कोणतरी चोर येईल आणि माझ्या मुलाला उचलून घेऊन जाईल किंवा काहीतरी दगाफटका होऊ शकतो, कारण की ते रांगतं बाळ आहे म्हटल्यानंतर ती प्रत्येक वेळेला त्याच्या जवळ घेऊन येते. सिमिलर वे आपला आत्मा जो आहे, जो ट्रान्झिशन करत असतो त्यावेळेला वल्नरेबल स्टेटमध्ये असतो. अच्छा. आणि त्याच वेळेला नेमके हे जे काही विलन रूपी जे काही मांत्रिक तांत्रिक असतात ते तो खेचायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आपली कर्म जी आहे ती चांगली का करावी, कारण की तो जाणारा जो रस्ता आहे तो आपल्याला सुखकर झाला पाहिजे. आपण असं असं फिरत फिरत जाता कामा नये. करेक्ट. आणि म्हणून आपल्याला त्याचं निरसन इथेच करून जायचं. आणि म्हणून तो आता जन्म आणि मृत्यू म्हणालीस ना, त्याचं आम्ही काय म्हणतो की मला लोक काय विचारतात की आमच्याकडे असं झालं की माझी बहीण गेली, फक्त ती 14 वर्षाची होती किंवा 18 वर्षाचा मुलगा गेलाय किंवा काही, तर ते 18 वर्षात का जगले यांच्यामध्ये असं काही लिहिलेलं नव्हतं. पत्रिकेमध्ये तर लिहिलं होतं की तुम्हाला तर दीर्घायुष्य. मग हे कसे काय 18 वर्षाला गेले? कारण की मागच्या जन्मीचं जे आहे ते पूर्ण करायला म्हणून पुढे परत जन्म घ्यावा लागतो. सो ते जे अकाउंटेबिलिटी आहे ती परफेक्ट आहे, त्या वरच्यांनी छान बनवलेली आहे. तर तुला दिला 80 वर्षाचं काही पण आयुष्य दिलेलं आहे, त्याच्यात 60ला मृत्यू आला तर ते 20 वर्ष जगण्यासाठी परत तुम्हाला जन्म घ्यायचा. मग ते पूर्ण करायला तुम्ही येता, 20 वर्ष पूर्ण करता आणि तुम्ही निघून जाता. फक्त एवढंच आहे की मरणाचे प्रकार
वेगळे वेगळे. कारण की 20 वर्षाला कुठला मृत्यू होऊ शकतो, नाही तर मग काहीतरी जर्जर आजार दिला पाहिजे किंवा त्याला दगाफटका Accident. झाला पाहिजे किंवा ऍक्सिडेंट झाला पाहिजे. मग ह्या मार्गाने का होईना पण त्यांना पुन्हा खेचलं जातं. मी एक पुस्तक वाचलंय, द लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड, खुर्शीद भावनगर. आणि मी या सगळ्यांमध्ये आले माझ्या आजारपणामुळे, जसं आता तू म्हणतेस की काहीतरी एक ट्रिगर असतो. ट्रिगर असतं. तुम्ही म्हणजे स्पिरिच्युअल असता, पण तुमच्यामध्ये असलेले हे पॉवर्स किंवा सिक्स सेन्स तुमचा जो स्ट्रॉंग असतो, तो काहीतरी एक सिच्युएशन होते आणि मग तुम्ही त्याच्याकडे वळता. बरोबर. माझ्यासाठी आजारपण होतं. तू कशी काय वळलीस? तुझ्यासाठी काय ट्रिगर पॉइंट होता? माझ्यासाठी म्हणायला झालं तर पहिल्यांदी म्हणजे हे सांगताना सुद्धा मला माझे मिस्टर म्हणाले, अगं तू हे का सांगतेस, पण हे समजलं पाहिजे प्रत्येकाला. मी पूर्णपणे नास्तिक होते. ओके. नास्तिक म्हणजे फक्त 10वीचा एक्झाम, 12वीची एक्झाम आणि आपले कुठलेही बोर्डाची एक्झाम असेल तेव्हा गणपतीचं मंदिर झालं की हात जोडायचे का, की मला पास कर म्हणून. नाहीतर त्या साईडला जाणं नाही, असं काहीच होतं माझं लाईफ. पण सोनटक्यांकडे लग्न झालं आणि त्याच्यानंतर हे सगळे दत्त संप्रदायातले, अत्री गोत्रातले आहेत, नाथपंथी आहेत. मग आता आमच्या घरामध्ये गुरुचरित्र हे दर महिन्याला होतं, दर महिन्याला पारायण चालतं. म्हणजे त्याचा आता मी काय म्हणतात त्याला विचार करणं सोडलंय की किती वेळा आणि किती वेळा चालतं. कारण की माझ्या लग्नाला सुद्धा आता 32 वर्ष पूर्ण होतील, तर निश्चितच तेवढी वर्ष तर मी पाहते की दर महिन्याला चालतं. म्हटल्यानंतर खूप डेडिकेटेडली त्या विषयाकडे वळणं झालं होतं. पण तरी देखील पूर्णपणे अजून झोकून द्यायचं बाकी होतं. आणि एके दिवशी माझ्या मैत्रिणीने मला तिच्या घरी बोलवलं होतं, कारण तिच्या मुलीचा वाढदिवस होता लहान, आणि ती 8 वर्षाची असे. आणि तिच्या वाढदिवसाला आम्ही गेलो, मस्त मजा बिजा केली, पण काहीशी तेराशी ती आजारी वाटत होती. म्हणून मी म्हटलं, अगं लेक आजारी आहे का तुझी? तर ती म्हणाली, अगं थोडा ताप आहे अंगात. म्हटलं ठीक आहे, पण सांभाळ, कशाला एवढी लोक आलेत म्हटल्यानंतर तिने स्वतःला सेफगार्ड केलं पाहिजे. पण आम्ही सगळ्याच स्त्रिया, आपल्याला माहिती आहे आई म्हटल्यानंतर प्रत्येक जण काही ना काहीतरी बोलणारच. मग ती म्हणाली, नाही मी औषध दिलंय तिला, ती ठीक होईल. मग घरी आलो आम्ही, सगळेजण आपापल्या घरी गेले, मीही घरी आले. आणि झोपल्यानंतर एक 3 वाजता मला एक मुलगी माझ्या लॉबीमधनं म्हणजे आपल्या काय म्हणतात पॅसेजमधनं पळत येऊन माझ्या रूमकडे आली, असं मला ते स्वप्नात दिसलं. आणि ती आली आणि ती मला म्हणाली, अगं तुला माहिती होतं ना की मला काहीतरी होणार आहे, मग तू माझ्या आईला का नाही सांगितलंस? मी ताड करून उठून बसले, मिस्टरांना पण उठवलं, कारण मला दरदरून घाम फुटला होता. म्हटलं अरे काहीतरी झालं, म्हटलं आत्ता काहीतरी झालंय. म्हटलं तुम्हाला काय झालं? म्हटलं असं असं मला स्वप्न पडलं. पण नाही, आता तू आज खूप मुलांमध्ये होती ना लहान, म्हणून तुला असं वाटलं असेल, काही चिंता करू नको. त्याच्या नेहमीप्रमाणे त्यांनी दत्त महाराजांचं नामस्मरण केलं, मला डोक्याला विभूती लावली आणि सांगितलं, आता तू झोपलीस तरी चालेल, तू चिंता करू नको, मला काही झोप येईना. पण त्याच्यानंतर असं झालं की सकाळी एक 5 वाजता मला कॉल आला माझ्या मैत्रिणीचा, आणि ते मला, सुरुची लवकर ताबडतोब निघ, आम्ही कार घेऊन तुझ्या इथे येतोय, आपण ताबडतोब गेलं पाहिजे. म्हटलं कुठे जायचंय, काय झालंय? ते म्हणाले, काल ज्या मुलीचा वाढदिवस होता तिच्या डोक्यात एवढा ताप गेला की ती रात्रीतनं गेली मुलगी, ताप डोक्यात गेला तिच्या. आणि ते देन इट वॉज लाईक म्हणतात ना आय ओपनर, की अरे हे तर मला तिने येऊन सांगितलं. म्हटलं किती वाजता ती गेली मुलगी? ती म्हणाली 3 वाजता गेली. हे एक कम्युनिकेशनची एक म्हणतो ना आपण, पूर्वाभास आहे की पूर्वाभासच आहे. पूर्वाभास आहे हा, सोल कम्युनिकेशनचा नाही, हा पूर्वाभास आहे. मग ह्याच्यावरती अभ्यास तर करायला पाहिजे, कारण की आता हे दिसलंय. मग त्याच्यानंतर असं झालं की ज्या ज्या व्यक्तीला बघायचं किंवा भेटायचं त्यांच्याबरोबर समजा संभाषण 15-20 मिनिटाचं असेल, तर मला असं बोलता बोलता, हां तुझी, अच्छा मी तर डिसेंबरमधली आहे किंवा मी तर ऑगस्टमधली आहे. मग ती माहिती नाही, कोणी व्यक्ती म्हटलं की नाही आम्ही तर असं. सहसा त्यांची समजा तोंडातनं त्यांची डेट ऑफ बर्थ येत असेल, तर मला डेट ऑफ डेथ दिसायची त्यांची, ते दिसायला लागलं. आणि त्याच्यानी बसली ती म्हणजे पहिली म्हणजे भीती. कारण की आपल्याला जे असं का दिसतंय, असं का होतंय, आणि जे अगदी जवळचं कोणाचं तरी दिसलेलं होतं ते तसंच झालं त्या दिवशी, असं म्हटल्यानंतर ती जास्तच जास्त भीती बसायला लागली. मग पुन्हा काही काळ गेला मध्ये, आणि त्याच्यानंतर मला असं अर्धवट जागेपणे किंवा झोपलेल्या आपण म्हणू शकतो त्या अवस्थेत असताना 3-3:30ला एक मुलगा, अतिशय गोरा पान आणि सगळीकडे आपल्या ह्याच्या माळा, रुद्राक्षाच्या माळा त्या लावलेल्या होत्या, गळ्यात माळा घातलेल्या होत्या, आणि तो मुलगा म्हणाला की नाव नाही घेतलंयस माझं अजूनही तू, तर माझं नाव घ्यायला सुरुवात कर, मग बघूया आपण काय होतं ते. आणि मग मी त्यांचं नाव म्हटल्यानंतर म्हटलं काय घेऊ, तेव्हा फक्त आजूबाजूला आदेश असं येत होतं. गोरक्षनाथांचं ते नाव होतं, आणि ते माझे गुरु.
प्रथम गुरु, आणि त्यांचं नाव घ्यायला सुरुवात केली मी. म्हटलं त्यांनी सांगितलंय, मिस्टर म्हणाले नाही मग तुला आता करणं भाग आहे. आणि ते करायला सुरुवात केल्यानंतर मात्र त्याच्यावरती अंकुश लागला. डेट ऑफ डेथ बघण्याचा किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलला. ती भीती राहिली नाही. मग मला असं समजून गेलं की हे माझं प्रारब्ध आहे आणि ते आणि आजचा दिवस आहे, ह्याच्यामध्ये जवळजवळ 17 वर्षांचा कालावधी लोटला येतात. त्यामुळे तिथून सुरुवात केली. ती अध्यात्माची जोड प्रत्येक कुठलाही तुम्ही डीप रुटेड असा आपण समजा सब्जेक्ट घेतला तर त्याच्याबरोबर आपल्याला अध्यात्म हे आलंच पाहिजे. त्याला तुम्ही मान नाही दिलात तर या कुठल्याही सगळ्या विद्या ज्या आहेत त्या फेल ठरते. त्यामुळे तिथून सुरुवात केली मुळात. बरोबर. आणि नंतर मग येत गेले ते अनुभवानी किंवा आपण म्हणतो की ग्रॅज्युअली जसं जसं पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी होते तसे गुरु येत गेले. कारण लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड मध्ये खुर्शीद भावनगरी तिची 2 मुलं ती गमावते आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक रायटिंग थ्रू तिचे विस्पी आणि रक्तू जी मुलं आहेत ते तिला गाईड करतात आणि ती ऑटोमॅटिक रायटिंग करून ते पुस्तक तिने लिहिलं. ते माझ्या आयुष्यामध्ये 2015-16 आलं आणि त्याच्यानंतर मी माझ्याकडे वनश्री म्हणून न बघता एक आत्मा, आणि या आत्म्याने हे शरीर निवडलंय त्याचे कर्मास पूर्ण करण्यासाठी. पण त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट मी वाचली होती की रेल्म्स असतात. मृत्यूनंतर 7 रेल्म्स असतात. ओके, पहिले 3 रेल्म्स आहेत ते नरक आपण म्हणतो, हेल, की जिथे अंधार असतो. चौथ्यामध्ये हाफ लाईट आणि हाफ डार्कनेस, आणि 5, 6, 7 हे हायर सोल्स आहेत जे लोअर सोल्सना एनकरेज करतात की तुम्ही जा किंवा गाईड करतात आणि नेचरची निर्मिती. सो हे ऍक्च्युअल मध्ये असतं का प्रेक्षकांसाठी विचारते. माझा विश्वास आहे, पण हे खरंच स्वर्ग आणि नरक आणि हेवन असं आहे का? मी म्हटलं तसं हे सगळं आपलं मन जे आहे ना ते आपल्याला पहिल्यांदा गिल्ट फील्ड मध्ये नेतं. त्याचंच मोजमाप आपण करत असतोय. म्हणजे तू अगदी डोळे बंद केलेस आणि समजा विचार केलास की वनश्री काय आहे आणि ए मध्ये चांगली कर्म आणि बी मध्ये वाईट कर्म, असा तर कुठलाच व्यक्ती नाहीये या भूतलावरती ज्यांनी चुका काही केल्या नसतील. मी पहिलंच म्हटलं तसं की मी तर नास्तिक होते. म्हटल्यानंतर ह्याचं ऍडमिट करणं फार गरजेचं आहे. आपण नाहीतर काय माहितीये, डिनायल स्टेटमध्ये आपण आहोत सगळेजण. आपण डिनायल स्टेटमध्ये असल्यामुळे पिक्चर जरी बघितला आणि लहानपणी समजा आपल्याला माहिती आपल्याला की कंडक्टर आपल्याला हात लावलाय, त्यांनी कसं बसा हात लावलाय आणि आपल्याला तो आवडलेला नाहीये, हे जरी असलं तरी आपण काय म्हणतो, हे बाकी बरं झालं की मला असं कधी काही सहन करावं लागलं नाही. वी आर इन डिनायल स्टेट. ओके, म्हणजे असं काही नाहीये की स्त्रियांवरतीच अत्याचार होतात, पुरुषांवरती पण होताना मी पाहिलेले आहेत अत्याचार, आणि तेही आपापल्या परीने सहन करत असतात. पण त्यांच्याकडे कवच हे पुरुष असल्याचं आहे. बोलू शकत, त्यामुळे ते बोलू शकत नाहीत, रडू शकत नाहीत, सांगू शकत नाहीत, आणि सांगितलं तरी लोक विश्वास ठेवत नाहीत. आता बरंच म्हणतात ना सुधारणा आली आहे. पण पुन्हा कमिंग बॅक टू द सब्जेक्ट की हा जो हेवन हा प्रकार आहे, हेल हा प्रकार आहे, हा मी म्हटलं तसं आपलं मोजमाप आपण बाहेर गेल्या आता मला कोणीतरी विचारणार आहे ह्याचंच पहिल्यांदी भीती आहे. आणि ती भीती तुम्हाला ती स्टेजेस क्रॉस करता करता त्याच्यातनं जेव्हा तुम्ही बाहेर येता त्यावेळेला तुम्ही तो स्वीकारू शकता की मला आज इकडे जायचंय की इकडे जायचंय. किंवा प्रत्येक वेळेला तो आत्मा जो आहे तो भयंकर रडतो की नाही मला पुन्हा यायचंय, मला माझ्याच घरात यायचंय, अच्छा मला परत पाठवा, मला माझ्याच घरात यायचंय. आणि त्यावेळेला सुद्धा तिला समजा त्या व्यक्तीला सोडलं जातं. त्यावेळेला आपण काय म्हणतो की आपण 2 व्यक्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण लगेचच कम्पेअर करतो, अरे हे लहान मूल सेम आजीसारखं पुनर्जन्म. आता मला माहिती नाही तुमच्या इथे कितपत दिसतंय किंवा नाही दिसतंय. माझ्या कपाळावरती पूर्ण एक लाल इथे व्हाईट रेष आहे मध्यावरती, आणि ती व्हाईट रेष त्याच वेळेला जास्त प्रकर्षाने येते ज्यावेळेला अतिशय सोल स्पीकिंग करायला सुरुवात करते. पण आमच्याकडे माझे मामा जे आहेत, म्हणजे आईचे मामा, माझे आजोबा, तर ते जेव्हा गेले त्यांच्याही कपाळावर अशीच पांढरी रेघ होते. आणि ते सांगून गेले होते की माझं अपुरं कार्य जे आहे ना ते सुरुची पुढे करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. आणि त्यावेळेला आई म्हणाली नाही, मुळीचं नाही. कारण की सुरुची हा टॉम बॉय आमच्या घरातला, त्याला म्हणजे म्हणतात ना दगडाला पडला तर दगड तुटेल, पण सुरुची नाही. त्यामुळे सुरुची या मार्गाला जाऊच शकत नाही, असं काहीच आमच्या घरात गणित होतं. पण आज तू बघतेस, त्यामुळे हे पण कुठेतरी मग त्याचं आपण कम्पॅरिझन झाल्यानंतर मग लोक म्हणतात नाही पण ही तशीच दिसते किंवा ही तसंच बोलते, किंवा माझा आवाज जो आहे तो आवाजही त्यांच्यासारखाच ही घेऊन आली आहे. त्यामुळे तिथे आपल्याला कुठे ना कुठेतरी बघायला मिळतं की काय आहे ते. आता त्यांनी लिहून ठेवलं, पण मला अभ्यास करणं गरजेचं होतं की माझं काय बाबा,
करेक्ट. मी पाठी कसे होते, मी आता कशी आहे, माझं मरण आता मला माझी मरणाची डेट माहिती. इज इट? या मी म्हटलं हा चला या म्हणजे मी सांगते सुद्धा, माझ्या 2 असिस्टंट्स आहेत, असोसिएट म्हणू शकतो आपण. तर मी मीना आणि मृदुलाला कायम सांगते की मी इथपर्यंत कार्यरत राहीन, त्याच्यानंतर मी थोडे वर्ष थांबीन आणि त्याच्यानंतर मात्र सांगू शकत नाही माझं कधी होईल काय होईल. तर मृदुलाचं कायम एक म्हणणं असतं, नाही मी तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे, त्यामुळे मी तुझ्या वयाची होईपर्यंत तुला थांबावंच लागणार आहे. म्हटलं असं एक्सटेन्शन देता आलं असतं तर मजा झाली असती. पण येस, आपल्या या सगळ्या काय म्हणतो आपण ट्रॅव्हलमध्ये मरणाचा जो काही एक डेट दिली जाते, त्या दत्त महाराजांनी मग असं केलंय की जर आजार तर झाला तर मी कोणालाही मदत करू शकत नाही, मग त्या व्यक्तीला जाणं हाच एक मार्ग आहे. पण काही लोक आहेत, जी लोक तरुण आहेत आणि त्यांना काही प्रॉब्लेम होतोय, तर त्यांचा मृत्यू मात्र आपण थोडासा पुढे ढकलू शकतो. सो दॅट इज व्हॉट वी कॅन डू. असं एक मी काही हे नाही करणार की माझ्याकडेच ती पॉवर आहे, अशी बरीच लोक आहेत ज्यांच्याकडे ती पॉवर आहे, पण ह्याच्यासाठी उपयोगात पडतात ती दत्त महाराजांची यंत्र आहेत. गोरक्षनाथांचं नाव घेतलं तर आहे, स्वामी समर्थांचं आपल्याला पाठबळ मिळालं तर आपल्याला थोडंफार त्याच्यातनं म्हणतो आपण बाहेर उठता येतं आणि मग आपला कार्यभाग पूर्ण करता येतो. म्हणजे काही दिवसांचं आपल्याला एक म्हणतो ना एक्सटेन्शन मिळतं. पुनर्जन्म आहे का मुळात? आणि जे 13 करतो आपण आपल्या धर्मात, त्याचं काय महत्व आहे? मुळात म्हणजे सगळ्याच लोकांनी शास्त्रोक्त पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्याच गेल्या पाहिजेत प्रत्येक अवयवाचा. मग त्याच्यासाठी म्हणून हे आपल्याला सगळे धर्म जे आहे ते विधी पूर्ण करायलाच पाहिजेत. ते न केल्यामुळे जो काही त्रास होतो तो गेलेल्या सोलला सुद्धा भयंकर होतं. इज इट? येस. आता मी तुला एक एक्झाम्पल सांगते. ते एक्झाम्पल जरी लहान मुलीचं जरी असलं तरी ते एक्झाम्पल तेवढंच महत्वाचं आहे. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, मी आणि माझी असोसिएट मीना, आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं नव्हतं काय कारण आहे. ते म्हणाले ते माझ्या घराची ऊर्जा बघायला या, काहीतरी म्हणजे चुकीचं घडतंय किंवा काहीतरी एक आम्हाला डिस्टर्ब करतंय, तर तुम्ही इथे या. आणि आम्ही तिथे गेलो आणि गेल्यानंतर मी आणि माझी जी असोसिएट याची बाजूबाजूला बसलो होतो, नवरा बायको समोर बसले होते. आय कुड फील म्हणण्यापेक्षा आय कुड सी अ स्मॉल गर्ल, मला वाटतं 10-12 वर्षाची असेल ती इकडे तिकडे पळत होती. म्हणजे खूप तिचं खेळणं चाललं होतं. मी म्हटलं बाई तू एका ठिकाणी थांब ना, जरा बस, मला बोलता येत त्यांच्याशी. असं म्हटल्यानंतर ती बाई चमकून म्हणाली कोणाशी बोलताय तुम्ही? म्हटलं तुमच्या पाठी एक मुलगी उभी आहे, ती सारखी म्हटलं पळतीये. म्हणून तिला सांगितलं. ती खूप रडायला लागली. मी म्हटलं काय झालं, म्हणजे तुम्ही मला सांगा काय झालं. तिला विचारण्यापेक्षा तुम्ही सांगितलेलं बरं मला. ती म्हणाली की ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, पण मला मुलबाळ नाही, आम्हाला मुलबाळ नाही, म्हणून मी तिला लहानाचं मोठं केलं. आणि इथेच म्हणाली या घरामध्ये एक दिवशी तिची आई बाबा आणि आम्ही दोघं असे, आणि तिचा अजून एक मुलगा, लहान मुलगा 6 वर्षाचा, असे सगळेजण इथे घरामध्ये आम्ही पार्टी करायला म्हणून आलो. आणि ती पण झोपलेली होती. आम्ही सगळे दमलो. मला म्हणाली, म्हणजे तिच्या आईला म्हणाली मावशी बरोबर मी झोपणार आहे, म्हणून ती माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या मध्ये येऊन झोपली. पण मध्यरात्री काय माहिती 2 वाजता ती म्हणाली की मी आईच्या इकडे जाते परत झोपायला. मी म्हटलं जा. असं करून ती दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपली. 3:30-4 वाजता तिने आवाज करायला, तिला फिट आली जोरदार, आणि फिट आल्यानंतर त्यांनी उचललं तिला आणि तिला धावत ते हॉस्पिटलला घेऊन गेले. ते त्यांच्या घरापासून 3री का 4थी बिल्डिंग होती, पण पोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला. ती गेली. आता गेल्यानंतर या गोष्टीला 5 ते 6 वर्ष झाली होती. आणि त्या लोकांनी त्या मुलीला आपण भडागणी नाही म्हणू शकत, पण त्यांच्या कास्टमध्ये एवढं काही जास्त केलं जात नाही, तर त्यांनी ते भडागणीच म्हणू शकतो आपण. तसंच काहीसं केलं, कारण की ती लहान आहे, त्याचा त्रास भरपूर लोकांना झाला ती गेल्याचा. आणि असं त्याच्यानंतर आय कुड फील की शी इज स्टील देअर इन द हाऊस. ती खेळतीये, बागडतीये. आता इथे बघ मानसिकता कशी आहे. तू मला प्रश्न विचारलास की 13 दिवसांचं सगळं करायला पाहिजे काय. मला समजा कोणीतरी अंधारामध्ये टॉर्च दिसला तर मला व्यवस्थित कळेल की बाथरूम कुठे आहे, टॉयलेट कुठे आहे, हॉल कुठे आहे, दरवाजा कुठे आहे. तो टॉर्च म्हणजे काय की सगळे विधी आपण जे करतो इट इज तो रूपी टॉर्च आहे. मग आपल्याला जाण्यासाठी जो मार्ग आहे तो क्लिअर कट दिसला पाहिजे, आणि त्याच्यासाठी म्हणून सगळे विधी करणं फार गरजेचं आहे. तेवढ्या वेळापुरतं तुम्ही घरामध्ये तो दिवा लावणं गरजेचं आहे. तेवढ्यापुरतं तुम्ही घरात सगळ्यांनी थांबणं गरजेचं आहे.
त्या थांबून त्या घरामध्ये तुम्ही नवीन कपडे न घालता, काहीतरी उत्तमातलं उत्तम जेवण न करता, कारण तुम्ही दुखवटा करताय. जरी 16 असला जाण्याचा, तरी तुम्ही समजा मजा खाण्यापिण्यात नाही करू शकत. बरोबर. मग तुम्ही जे आहे ते एक आपल्याला म्हणतो तसं आपण साधंसं जेवण करा, गप्पा मारा, गोष्टी करा, त्या व्यक्तीची आठवण काढा, हे सगळं ठीक आहे. आणि नंतर त्या व्यक्तीला कळतं की आता तुम्ही माझ्याशिवाय पण राहू शकताय. इथे ना वाईट पण आहे आणि चांगलं पण आहे. चांगलं ही गोष्ट आहे की मी फेदरवेट झाले, मला खूप आनंद होतो. तू आता मला पाहतेस, मी जवळजवळ 85 किलोची आहे. मी जेव्हा जाईन तेव्हा मी फेदरवेट होईन. मला स्वतःला इतकं सुंदर वाटेल की असं वाटेल, वाह, मला कमरेचं दुखणं आहे, पाठीचं दुखणं आहे, डायबिटीस तर आहेच, मला बीपीचं दुखणं आहे, या कानाला ऐकू येत नाही, हा डोळा एक झालाय. ह्या सगळ्या ज्या काही अवयवांचा त्रास आहे, त्या त्रासातनं तू एका क्षणात मुक्त होतेस आणि तू लाईट होतेस एकदम. आणि त्यावेळेला जो आनंद आहे, आणि पण मग तो आनंद तर आहे मला 90%, मग 10% दुःख पण आहे. माझा मुलगा पण आहे, माझा नवरा पण आहे. अटॅचमेंट ती तुम्हाला खेचून ठेवते. मग त्याच्यातनं सुटण्यासाठी हे 13 दिवसांचं ट्रॅव्हल आहे. एक एक विधी पूर्ण होत असते आणि मग तुमचे जे काही नातेवाईक जे गेलेले आहेत ते उभं राहतात आणि चल म्हणतात, चला आता आपण पुढे जाऊया, थोडं पुढे जाऊ, तुला हा त्रास होईल, ते मोकळं कर, त्याच्यातनं पुढे ये, ते परीक्षा दे, ते बाजूला कर, आणि मग तू त्या मार्गाकडे निघ. तोपर्यंतचा काळ मी म्हटलं तसं लहान असेल तर तो बिकट आहे, एजड असेल तर तो सोपा आहे. असं म्हणतात की जेव्हा आपण शेवटी जातो ओके देवाकडे, शेवटचे जे क्षण असतात तेव्हा आपले नातेवाईक जे गेलेले असतात ते घ्यायला येतात. समजा आता माझी आजी जेव्हा जात होती बरोबर. तेव्हा 4 दिवस आधीपासून ती ना खिडकीकडे बघून म्हणत होती, सुमनी आली आहे, गीतू आली घ्यायला. बरोबर. तिला ते दिसायचं, तर आम्ही म्हणतो ही वेड्यासारखं काही बडबडतीये. तर 4 दिवस आधी ती पण. मग हे खरंच असे आपले गेलेले नातेवाईक आपल्याला घ्यायला येतात का, आणि तसं येत असतील कशासाठी येतात? मुळात म्हणजे मी म्हटलं तसं टॉर्च, हा जो उजेड आपल्याला जो आहे तो आणि हात धरून नेण्यासाठी आहे. कारण की त्यांचाही कुठेतरी मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमध्ये त्यांनी धडपड केली होती. मग तुझी ती धडपड होऊ नये, तू काही चिंता करू नको, तू आमच्याकडेच येतोयस, तू काय एकटा नाही पडणार आहेस, तू आमच्याकडेच येतोयस, हे सांगण्यासाठी येतात. तुला मी अगदी हे उदाहरण मी अगदी जवळच्यांचं देते, लांबच्यांचं नाही. माझी आई जेव्हा गेली त्यावेळेला एक गणपतीचे दिवस चालू होते 2020 मध्ये, आणि काहीच नव्हतं, कारण त्यावेळेला कोविड असल्यामुळे कोणीच जास्त येत जात नव्हतं. त्यामुळे माझा दीर, माझी जाऊ, मी आणि माझे मिस्टर एवढेच होते घरामध्ये. आणि तिने सगळं सोपस्कार जे करायचे, अगदी पुरणपोळीपासून सगळं तिने केलं सगळं. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे आज इथे विसर्जन केलं गणपतीचं, आणि मग ती म्हणाली माझ्या धीराला, जाऊ नकोस ना तू घरी आता, की तू थांब, तुम्ही दोघं थांबा, मी उद्या मस्त चमचमीत बटाटे वडे करते, ते खा पे, आपण मजा करू आणि मग जाऊ, कारण की आपण 5 दिवस आता आपण लसणाचं बिसणाचं काही खाल्लेलं नाहीये. तर असं मग धीर म्हणाला, ठीक आहे, आता इतके दिवस थांबलोय, अजून 2 दिवस थांबतो. आणि त्याच रात्री तिने मला येऊन 2:30 वाजता सांगितलं की मला काहीतरी होतंय. आणि मी म्हटलं, काय होतंय तुला? असं करून मी बाहेर आले. आणि त्या रात्री एक 9:30-10 वाजले असतील, आणि मी मीनाला मेसेज पाठवला एक पोयम रूपी, की मला रडावं असं वाटतंय, कारण की मला असं वाटतंय मी मरणार आहे, मला असं वाटतंय की मी मरणार आहे, काहीतरी आतमध्ये मरतंय. आणि तिला मी ते सगळं लिहून पाठवलं की कसं मला वाटतंय. आणि तिने मला ताबडतोब फोन केला. ते म्हणाले, काय झालंय तुला, असं का बोलतेस तू? म्हटलं, माहिती नाही, मला आतमध्ये चिक्कार कोणीतरी जात आहे, मी मरते असं वाटतंय म्हटलं मला. आणि तो क्षण होता. आणि तिने मला अगदी शांत केलं, तू चिंता करू नको, गणपतीचं विसर्जन झालंय म्हणून तुला असं वाटत असेल. म्हटलं, माहित नाही काय ते. पण हे 4 दिवसांच्या अगोदर, म्हणजे होणारी ही जी घटना होती त्याच्या अगोदर 4 दिवसा अगोदर कोणाकडनं तरी मला मेसेज आला आमच्याच बिल्डिंगमध्ये, की तिचे वडील तिच्या भावाच्या मांडीवर डोकं ठेवून गेले. ते बाथरूमला जाऊन आले, ते म्हणाले मी झोपतो. तर तिचा भाऊ म्हणाला, या डोकं ठेवा, तुम्ही थकलायत. आणि तिथेच त्यांनी जीव सोडला. त्यावेळेला माझ्या आईने सांगितलं हे वाचताना, तेव्हा ती ठीक होती, तेव्हा तिने मला सांगितलं, असंच मला मरण पाहिजे, तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून मला जायचंय, मला हसता बोलता जायचं आहे. मी म्हटलं, तू काहीतरी बोलू नको. आणि तिचा एक विशिष्ट काही नंबर होते, ते नंबर आम्ही काढलेले होते, आणि त्याचं भाकीत मी वहीत लिहून ठेवलेलं होतं की हे या दिवसात ती जाणार. आणि रात्री तिने 2:30 वाजता बोलवलं, आणि 2:40ला सगळे आम्ही ट्राय करत होतो हॉस्पिटलला, आणि काहीतरी ती मला काहीतरी होतंय. धीराने माझ्याकडे बघितलं, वहिनी काय ग? म्हटलं, ती राहणार नाही, म्हटलं आता चालली ती. हे मी बोलले, आणि तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं, मी मिठीतच घेतलं होतं तिला.
आणि शेवटचा श्वास घेतला. म्हणजे तिने जसं हवं होतं तसं मरणही करून घेतलं. पण हे 4 दिवस अगोदरपासून तिला कुठे ना कुठेतरी त्याची कुणकुण लागली होती. मग आता तू विचारलेला प्रश्नाचं की लोक येतात का? लोक येतात. आपलेच कोणी गेलेले जे आहेत ते येऊन बसतात बाहेर आणि सांगतात चला आता, ते वाट दाखवतात तुम्हाला या. तुला अगदी फनी इन्सिडेंट म्हणजे हा फनी नाहीये, कोणीतरी गेल्याचाच आहे. माझ्याकडे एक माझी क्लायंट आहे. ती क्लायंट मला म्हणाली की माझी आई अगदी आजारी आणि डॉक्टर म्हणाले संध्याकाळपर्यंत ती जाईल सुरुची, त्यामुळे तुम्ही कसं पण करा आणि इथे या हॉस्पिटलमध्ये. आणि मी म्हटलं अगं हॉस्पिटलमध्ये अशा स्थितीमध्ये जायला देतील ते मला? हो हो म्हणे तुम्ही या. आम्ही गेलो. ती मला तिच्या आईपर्यंत नेलं. पूर्ण असं ती सुजलेली होती शरीर आणि सगळं. डॉक्टर पण थांबले होते की आता ते जाणार, तुम्ही नातेवाईक बोलवा तुमचे, तुम्हाला सांगतोय 2-2.5 तास राहील. आणि आय कुड सी. मी म्हटलं की नाही ग, हे काही जाणार नाही म्हटलं, तुझ्या आई काही होणार नाही तिला. ती म्हणाली, मग तिला धक्का पण होता, आनंद पण होता. ती म्हणाली खरंच माझी आई जाणार नाही. म्हटलं जाणार नाही, पण इकडे म्हटलं समोरच्या म्हटलं कॉटवर जो पडलेला माणूस आहे तो मात्र आता जाणार आहे 2-2.5 तासात. अरे बापरे. कारण की तिथे माणसं बसलेली होती आणि हे डॉक्टरांनी ऐकलं आणि डॉक्टर मला म्हणाले काहीतरी बडबडू नका तुम्ही, असं काहीतरी बोलाल तुम्ही आणि लोकांना काय वाटेल. म्हटलं बरोबर आहे, तुम्ही या विषयाचे डॉक्टर आहात, मी वेगळ्या विषयाचे डॉक्टर आहे. त्यामुळे मला जे कळलं ते मी सांगितलं. तुम्ही चूक आहात असं मी कधीच बोलणार नाही. आणि ती बाई त्याच्यानंतर 8 वर्ष जगली. अरे आणि तो व्यक्ती मात्र 3 तासांनी गेला. आणि आता ते डॉक्टर जे आहेत ते माझे क्लायंट आहेत. ते मग सर्जरी असेल ना तेव्हा मग सांगतात ही डेट ऑफ बर्थ आहे त्या व्यक्तीची आणि आता सर्जरी होणार आहे. ती काही माझ्यासाठी भूषणावं अशी काही गोष्ट नाहीये, पण निश्चितच अशी ती लोक आल्यामुळे तिथे घ्यायला आपल्याला कळतं की कोण जाणार आहे आणि कोण नाही जाणार. सुरुची ते आत्मा डिसाईड करतो का कधी यायचं आणि कधी जायचं? नाही नाही नाही, आत्मा डिसाईड करत नाही. तो आयदर तो एक फिरत राहतो किंवा तो डोकावून फक्त मध्ये मध्ये पाहतो आणि मग तो जातो. आणि असे मी आत्मे काही ठिकाणी 14-14, 18-18 वर्ष थांबलेले पाहिलेले आहेत. जे म्हणतात ही लोक गेलेली आहे आणि ही व्यक्ती गेली आहे पण ही तिथे आली. आता त्याच्यासाठी तुला उदाहरण देते मी, तू हा प्रश्न विचारलास म्हणून. एक व्यक्ती अशी तडकाफडकी गेली, म्हणजे ती आजारी होती आणि ती गेली. तर ह्या क्लायंटनी कुठून तरी माझं नाव त्यांना कळालं होतं. त्यांनी मृदुलाला फोन केला की अशी माझी सासू गेली, पण आम्हाला इतकं प्रेम होतं आमचं सगळं त्यांच्याबरोबर की त्यांना काही शेवटचं बोलायचं राहिलंय का, त्यांच्यासाठी काही करायचं राहिलंय का, तर कृपया करून आम्हाला सांगा तुम्ही. आणि मी म्हटलं पहिलं मला बघू दे की ती व्यक्ती बोलवता येईल का मला, कारण तो पण अभ्यास आहे. तो काय असं नाही की मी डोळे मिटले आणि त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. मग मी मेडिटेशनमध्ये बसले. म्हटलं हां इथे मला संवाद करता येतोय. तर तिला आम्ही सांगितलं की आम्ही संवाद असा केलेला आहे, तर त्यांनी असं असं काय काय सांगितलंय करायला तुम्हाला. ते मला बरं झालं आणि आम्हाला पटलं सुद्धा की त्यांना जे हवं होतं आणि त्या बोलत होत्या त्याच तुम्ही गोष्टी सांगितल्यात. त्याच्यानंतर एक मला वाटतं 1.5-2 महिने झाले असेल, त्यांनी सांगितलं तुम्ही घरी या, जरा घराची ऊर्जा पण बघा, क्लिन्झिंग करून द्या. म्हणजे बरीच लोक मला विचारतात ऊर्जा म्हणजे काय ते. तर काही वेळेला सोल्स असतात घरामध्ये, मग त्यावेळेला घरातल्या काही गडबडी चालू होतात. कित्येक वेळा ती नकारात्मक ऊर्जा खूप जास्त होते आणि त्यावेळेला आपली होणारी कामं पण होत नाहीत, अडचणी येतात. मग आम्ही पण तिचं तसं काही नव्हतं, पण तिला असं भेटायचं पण एक इच्छा होती आणि घरी या असं म्हणत होती आणि क्लिन्झिंग करून द्या. आम्ही घर क्लिन्झिंग करायला गेलो त्यावेळेला आय कुड सी की त्या व्यक्तीची आई तिथे उभी होती, जिचं मी मेडिटेशन करून आम्ही उत्तरं काढली होती. ती घरामध्ये आम्ही फिरत होतो, माझ्या असोसिएट्स आणि मी एनर्जी बघत सगळ्या घराची. त्यावेळेला ती माझ्याबरोबर पाठी होती. मग पाठीवरून पाहिलं तर तिच्याबरोबर अजून एक मुलगा सुद्धा होता. मी म्हटलं हा कोण आहे? त्याने नाव सांगितलं की मी म्हणजे असं आहे. म्हणून त्यांना विचारलं की तुला काही मामा बिमा होता का? तो म्हणतो मला नाही आठवत आहे. पण त्याचे मामा तिथे दुसरे मामा जे होते मोठे ते आलेले होते. तेव्हा तुम्ही हा प्रश्न का विचारलात? म्हटलं असं म्हटलं माझा काही बैलगाडीला अपघात, म्हणजे बैलगाडीचा आणि त्याचा काहीतरी अपघात झालाय आणि त्याच्यात तो गेलाय लहान असताना. तेव्हा ते म्हणाले हो माझा धाकटा भाऊ असा गेला आणि तो तिथे अजूनही होता. म्हणजे ह्याचा अर्थ तो 35 वर्ष होता, 35 ते 40 वर्ष. त्यामुळे समजा सोल हा जो आहे त्याला जायचं नसेल तर तो रखडला जातो आणि त्याचा समजा घातपात झाला असेल तर तो सहसा जागा सोडून जात नाही. मग ते सोल त्याच जागेत राहत, त्या जागेत. आणि मग तेरावा करून सुद्धा जात नाही, कारण की दॅट इज माय काय म्हणतात त्याला, आय वॉन्ट टू टेक रिव्हेंज म्हणून ते थांबतात. आणि त्यावेळेला ते थांबले समजा
तर निश्चितच क्लिन्झिंग हा प्रकार आपण तो एक सहसा आपण वाचलं असेल आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा अपघाती क्षेत्र, राईट? बरोबर. अपघाती क्षेत्र आहे, गाडी संयमाने चालवा हो, किंवा हो. असं सगळ्या रूल्सचे पालन करा, नजर असं हटी नाही. दुर्घटना दुर्घटना घटी. हे का आपण म्हणतो माहितीये, कारण की ती ऊर्जा तशी एकटवली जाते तिथे हो. गेलेल्यांची, आणि त्यामुळे मग आपली गाडी खेचली जाते तिथे. बरीच लोकांनी त्याच्यावरती म्हणजे म्हणतात ना, हे सांगितलं गेलेलं आहे. इव्हन विक्रोळीला तू ऐकलं असेल, म्हणजे मी नाव सहसा घेत नाही त्या रोडचं, पण विक्रोळीला पण तू ऐकलं असेल की त्या रोडला ती गाडी खेचली जातेच. एक विशिष्ट टाइम आहे त्या टाइमात. मग लोक म्हणतात म्हणजे काय प्रवासच करायचा नाही का आम्ही, असंच. त्यावेळेला तुमची इम्युन सिस्टीम समजा चांगली नसेल आणि त्यावेळेला समजा त्या नेगेटिव्ह ऊर्जेचं समजा जी काय म्हणतात त्याला, जी नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती ऊर्जा समजा भयंकर झाली असेल, तर तो बॉम्बस्फोटाचा जो प्रकार आहे त्यावेळेला तुमचे अपघात होतात. हो. मग तिथे ती एकटेवली जाते, आणि म्हणून गेलेली व्यक्ती समजा फलाना डिमका एका कुठल्या रस्त्यावरती गेली असेल, तर हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की त्यांच्या घरातली कुठल्या तरी एका व्यक्तीला जाऊन तिथे नमस्कार करून सांगावं त्या जागेला की ही तुझी राहण्याची जागा नाही, तू पुढच्या मार्गाला जा. कारण त्याचा त्रास इतरांना सुद्धा होणार आहे, आणि तो तुझा स्वभाव नाही आहे तो त्रास द्यायचा. बरोबर. ही चुकून झालेलं आहे सगळं हे, त्यामुळे तू इथे थांबू नकोस, हे सांगायचं असतं. पण हे कोणी करतच नाही, बघतच नाही, कारण की राग भरतो ना मनामध्ये की ऍक्सिडेंटमध्ये फलाना डिमका गेला, कोणाचा भाऊ गेला, कोणाचा नवरा गेला, तो एक राग असतो. त्या रागामध्ये आपण हे सगळं विसरून जातो. सो सुरुचिते, मला हे विचारायचं आहे, बऱ्याचशा लोकांचा विश्वास नसतो की आता खूप लोक आहेत जे मी स्वतः या सगळ्यांमध्ये आहे. माझ्या बाबांचा विश्वास नाहीये किंवा माझे सगळे फ्रेंड्स आहेत, आत्मावित्मा काही नसतं, पुढचा जन्म काही नसतो, एकदा जीव गेला की गेला, त्यामुळे सगळं थोतांड आहे, बकवास आहे. ज्यांचं मन कमकुवत आहे ते सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवतात. बरोबर. तर ह्याच्यावर मला जाणून घ्यायचंय, कारण हा सुद्धा एक अभ्यास आहे. बरोबर. सो याबद्दल काय तुझं मत आहे? कसं माहितीये का की वनश्री, ज्या वेळेला व्यक्ती एक आपण समजा असं म्हणू ना की मला काही ना काहीतरी आज माझ्याकडे चांगलं शिक्षण आहे, मी सगळं केलेलं आहे, मी MA आहे, ओके फाईन, मग आता पुढे काय, मला कालांतराने नोकरी मिळणारच होती, ती मिळाली. मग काय, मला पोस्ट मिळणार होती, पोस्ट मिळाली. आणि सडनली तुझ्या आयुष्यात असं कुठलीतरी गोष्ट घडते ज्या गोष्टीमुळे तुला प्रमोशन्स तुझी होतात, नोकरी तुझी जाते, त्याला कारणं काही मिळत नाहीत, आणि मग घरामध्ये कोणाची तरी डेथ होते, ती डेथचं पण कारण सापडत नाही, की सगळे रिपोर्ट तर नॉर्मल होते, पण अचानक त्या व्यक्तीला काहीतरी झालं. इथे ना एक फाईन लाईन आहे, तू म्हणाली तसं आपल्याच क्वालिफिकेशन आणि अध्यात्मामध्ये सुद्धा एक फाईन लाईन आहे. ती एकत्र का करावी, ज्यावेळेला आपल्याला क्लॅरिटी हवी असते अशी. म्हणून मगाशी तुला मी म्हटलं की या दोन्ही एकत्र केलं तर तुम्हाला बेस मिळतो. पण अध्यात्माकडे दुर्लक्ष कसं होतं, हे फास्ट लाईफ आहे, ताबडतोब नोकरी पाहिजे, मग बायको पाहिजे, मग मुलं झाली पाहिजेत, आणि आजकाल तर काय ते नवीन फॅड निघालंय की डिंग्स, म्हणजे मला आता डबल इन्कम नो किड्स तेही झालंय. म्हणजे आता पुढे जो आहे ना, हा पुढे अंधकारच आहे सगळा. पण ठीक आहे, आपण तो व्यक्तिगत त्यांचा निर्णय घेऊ. पण इथे काय होतं मग की कोणीतरी जायला लागलं, कोणीतरी कसं तरी व्हायला लागलं म्हटल्यानंतर मग व्यक्तीला असं वाटायला लागतं की माझं कर्म चुकलेत का, मी पापं केलेत का भरपूर, म्हणून मला भोगावे लागत आहेत. मुळात म्हणजे इथेच तुमचं ट्रान्झिशन झालं. तुम्ही पापं केली आहेत का, हा जेव्हा व्यक्तीला विचार येतो, इथे तुमचं ट्रान्झिशन झालं. इथे तुम्ही अध्यात्मावरती विश्वास ठेवायला सुरुवात केलेली आहे. अच्छा. फक्त तुम्ही ते ऍक्सेप्ट करत नाही. पाप केली का पुण्य केली का हे कोण बघतंय, कोण ठरवणार आहे? पहिलं तुम्ही ठरवणार, आणि त्याच्यानंतर मोजमाप होणार, त्याच्यानंतर तुम्हाला रिपरकशन्स मिळणार. पण घरामध्ये जे सातत्याने इन्सिडेंट होत राहतात, आणि त्यामुळे मग आपण काय करतो, कुठला तरी एक भाग ओपन करतो. म्हणजे काय, सुरुची आलेली होती किंवा वनश्री आली होती, वनश्री म्हणाली की मी सोल बघू शकते किंवा असं काही मला थर्ड वर्ल्डचा अभ्यास आहे. मग जाता जाता मी विचारलं, काय ग बघ माझं जरा कसं येते, आणि वनश्रीने असे काही मुद्दे मांडले जे मुद्दे माझ्या लाईफमध्ये परफेक्ट चपखल बसतात, परफेक्ट बसतात. हे कसं काय तिला कळलं असेल. मग इथून तो एक ट्रान्झिशन, आपली प्रवास सुरू होतो. आणि मग तो प्रवास सुरू झाल्यानंतर मग सांगितले जातात उपाय, ते आयदर नामस्मरणाचे उपाय केले जावेत, तुमच्या घरामध्ये ही पूजा केली जावी, ते केले जावे. का सांगतो आपण, ही ऊर्जा वाढवण्यासाठी सांगतो. मग ती ऊर्जा जेव्हा घरामधली उत्तमातली उत्तम व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला पुन्हा दिवस तुमचे बदलायला सुरुवात होते. आणि इथे पुन्हा तो एक म्हणतो ना, एक स्टेपिंग स्टोन आहे की आयदर ऑर सिच्युएशन येते. नाही
माझं शिक्षणच तसं होतं, हे थोडासा काळ असा गेला आणि आता मी पुन्हा चांगल्याकडे जातोय. पण त्यांना कळत नाही की हा ऑरा जो क्रिएट झालाय बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला ती स्पेस मिळाली. तर सिमिलर वे आत्मा सुद्धा तसाच असतो. आत्मा पण आपल्याला अभ्यास करायला लावतो स्वतःवरती. आपण स्वतः अभ्यास करतो आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की नाही, मी या व्यक्तीचं खूप वाईट केलं होतं, या व्यक्तीचं खूप वाईट केलं, आता मला त्याचं चांगलं करायचंय काहीतरी. आता इथे काय होतं माहितीये, तू चांगलं कुठल्या बाबतीत करू शकते, तू पुन्हा जन्म घेऊ शकते, पण जन्म घेऊन तू त्या घडीपर्यंत पोचायला इज अ वास्ट म्हणतात ना टाइम. सो इट इज नॉट इझी. म्हणून गेलेला व्यक्ती हा धडपडत राहतो, मग कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने येऊन तो तुम्हाला खुणावत राहतो. म्हणजे मी समजा तुझ्याशी बोलते आणि अचानक ते समजा झाड हल्लं, तर तू म्हणशील अरे बापरे इथे कुठेतरी भूत आलं, पण ती एनर्जी आहे, ती एनर्जी दाखवायचा प्रयत्न करते, आय एम हिअर सुरुची, आय वॉन्ट टू टॉक टू यू. मग त्यावेळेला ते कॅच करायचं असतं. त्यामुळे तो आत्मा जो आहे तो आपण किती जरी म्हटलं की 13 दिवसांसाठी फाईट करतोय, 14 दिवसांसाठी फाईट करतोय, तरी देखील मला असं वाटतं विधीपूर्वक केल्यानंतर त्याला जी धडपड आहे ना ती थोडी काम डाऊन होते, शांत होते. ओके. आणि त्यांचाही विचार क्लॅरिटीकडे वळतो. ओके. ते पण असं पण होतं ना बरेचदा की कावळा शिवतो पिंडीला, पण तरी सुद्धा तो सोल राहतो खाली. असं झालंय का? असं होतं का? असं होतं. मग इच्छा पूर्ण होते असं म्हणतात की तो शिवला कावळा तर आत्मा पुढे जातो, त्याला गती मिळते, पण मग तो आत्मा तिथे कुठे राहतो? आणि मग असं ऐकलंय मी की ते आत्मे जे असतात त्यांना हे तांत्रिक मांत्रिक त्यांच्या ब्लॅक मॅजिकसाठी, काळी विद्या, काळा जादू ह्याच्यासाठी त्यांचा वापर केला जातो. येस, हे खरं आहे का? ऍब्सोल्युटली खरं आहे. म्हणजे हा विषय जेवढा आपल्याला खूप असा पटकन असा समजेल असा आहे, तेवढाच तो खूप डीप रुटेड आहे. काही सोल्स जे आहेत ते मी म्हटलं तसं की तो जे ट्रान्झिशन आहे त्या ट्रान्झिशनमध्ये एकदम वल्नरेबल स्टेटमध्ये असतात. त्यांना कळत नसतं. काही लहान मुलं आहेत, त्यांना अजून खेळायचं असतं. काही अर्धवट वयाची आहेत, ज्यांच्या काही इच्छा पण राहिलेल्या असतात. त्यावेळेला हे मांत्रिक तांत्रिक त्यांचा उपयोग करून घेतात. मग त्यांना बोलवून कुठल्या ना कुठल्या तरी कामाला ते त्यांना म्हणतात ना बळजबरीने करायला लावतात. मग ते त्यांच्याकडे बळजबरीने करायला लावणारे सुद्धा काही यंत्र मंत्र तंत्र आहेत. ती तंत्र वापरली जातात आणि तुम्हाला अक्षरशः 1 by 1 या एरियामध्ये बांधलं जातं. म्हणजे ती शिक्षा आहे. त्या आत्म्याला तू समजा न दिसणारा पिंजरा जरी असला तरी तो 1 by 1च्या त्याच्यामध्ये तो स्वतःला दाबून घेऊन बसलेला असतोय. म्हणजे हे त्या तसं आत्म्याला वाटतं. तो आहे फेदरवेट, तो आहे लाईट, बट ही इज बीन क्लोज्ड इन दॅट डिस्टन्स. त्यामुळे तो जरी मला जायचं असेल तिकडे किंवा इकडे, मला जाता येत नाही, तर तो बंदिस्त होतो. ओके. आणि आता तू विचारलेला प्रश्न की कावळा शिवला म्हणजे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या, तिथे हा कुठल्याच कावळ्यावरती असं नाव लिहिलेलं नाहीये की हा फलाना डिमका आहे, XYZ, म्हणजे हा XYZ कावळा आहे तोच खाली येईल. आणि तिथे बरेच बसलेले आहेत, ते आहेत मेसेंजर्स. कावळे आहेत मेसेंजर्स. कुठलाही सोल जो असतो त्याच्याशी समजा आपण संवाद केला की तो काय सांगतो. समजा पहिला प्रश्न जो आपण प्लॅनचेट करताना किंवा काही करताना लोक विचारतात की तुला मी बघू शकते का किंवा बघू शकतो का, किंवा तुला मी हे खायला देते, तू खाऊ शकतोस का, तुला आवडणारी गोष्ट मी बनवलेली आहे. कावळा पण तसंच करतो ना. त्याला शेव आवडत होती म्हणून तो येऊन शेव उचलून गेला. त्याला काहीतरी कानोला आवडत होता म्हणून तो कानोला उचलून घेऊन गेला. तो ही इज अ मेसेंजर. कारण की सोल असतात ते फक्त वासाचे असतात. अच्छा. ते वास घेऊ शकतात. ओके. ते वास घेताना त्यांचं तिथे असणं हे ते दर्शवून देतात. आणि त्यावेळेला ते कित्येक वेळेला समजा चांगला सोल असेल तर तो वास घेतो, शांत होतो, निघून जातो. अन्न तसंच तिथे असतंय. कावळा हा फक्त एक मेसेंजर रूपी आहे. तो येतो आणि तो तुम्हाला सांगतो की इथे आहे, तुम्ही चिंता करू नका आणि तुम्ही जे दिलंय ते आम्हाला मिळालं. ओके. सो हा जो परत एक प्रवास आहे ना त्याच्यामध्ये बाकी सगळे येऊन तिथेच उभे असतात. कित्येक वेळेला म्हणून एक कावळा येत नाही, 5-6 कावळे येतात. 5-6 कावळे येतात आणि ती सगळे जी काही जिन्नस ठेवले आहेत ते उचलतात. फक्त आपलं लक्ष कुठे असतं, त्यांनी आला आणि त्यांनी पहिला टोच मारली म्हणजे हाच तो व्यक्ती, असं काही नाही. फक्त तो मेसेंजर आहे. तो आला, त्यांनी सांगितलं की तुम्ही जे केलंय ते सगळं बरोबर केलंय, ते मी सगळं पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यांनी. सो तुम्ही पण शांत राहा. ओके. असं. तुला एक्झाम्पल सांगू का इथे? माझी आई जेव्हा गेली, मी म्हटलं मगाशी, माझी सासू गेली तेव्हा माझी आई आतमध्ये जेवण करत होती आणि माझी सासू येत जात होती मध्ये. सगळे घरात बसलेले होते. सगळ्या माझ्या सासूबाई म्हणाल्या सगळ्यांना बोलो,
एका ठिकाणी बसू देत. सगळेजण एका ठिकाणी बसले होते, त्या समोर कोचावर बसलेल्या होत्या आणि त्यामुळे तुझ्या आई आतमध्ये काहीतरी करतेय, मला सांग जेवायला वाढ म्हणून, त्यांना सांग मला जेवायला वाढ म्हणून आईने पूर्ण ताट तयार केलं आणि त्यांच्या समोर जाऊन ठेवलं. आता आपल्याकडे ब्राह्मणांमध्ये ही पद्धत आहे की मीठ जेवणाऱ्याच्या अति समोर असतंय, बरोबर आहे. तर ते चुकून आईनी त्यांच्या या साईडला ठेवलं. असं म्हटल्यानंतर ते ताट पूर्ण फिरलंय. हे खूप रेअरेस्ट ऑफ रेअर आपल्याला हे अनुभवांमध्ये अनुभवता येत. रेअरेस्ट ऑफ रेअर. त्यावेळेला ते पूर्ण ताट फिरलं आणि त्यांनी स्वतःचं जेवण स्वतः व्यवस्थित करून घेतलं. कारण शी वॉज एकदम म्हणतात ना की त्यांना व्यवस्थित लागायचं सगळ्या गोष्टी. ओके. आणि तसं त्यांनी ताट करून घेतलं. मग शी वॉज देअर. त्यावेळेला उत्तम झालंय. म्हणजे काय त्यांनी जेवले नाहीयेत, त्या वास घेतलाय त्यांनी. सो सोल जो असतो तो वासाचा असतो. त्यामुळे हा कावळा जो आहे, हा प्रकार जो आहे, हा मेसेंजर आहे. बर. तर तो येतो आणि तो तुम्हाला सांगतो की उपस्थिती आहे, आमची उपस्थिती आहे. ओके. पण मग हा आत्मा जेव्हा जातो शरीरातनं, ठीक आहे, तो इथे राहतो किंवा पुढच्या प्रवासाला, बरोबर. मग वैतरणा नदी जे उल्लेख आपण वाचलाय गरुड पुराणात, जे मी वाचलंय, तर हे ऍक्च्युअल घडतं का हे सगळं काल्पनिक आहे का अगेन जसं तू म्हणालीस की मनाचं आहे? हे मनाचं आहे. हे पूर्णपणे कसं आहे की तुझा मार्ग जो आहे तो तुला निवडायचा आहे. तुला मार्ग निवडताना तू कशी जाणार आहेस हे तुला अडखळत जायचंय, पडत जायचंय, धडपडत जायचंय, रडत जायचंय का कसं जायचंय हा तू ठरवणार आहे. निश्चितच गरुड पुराणामध्ये आपल्याकडे दिलेले गेले सगळे ग्रंथ त्यांनी उलथापालथ केली आणि त्याच्यामधून ठोकताळा काढला की हे असं होतं. कारण लिहिणारा तो गेलेला नाहीये, तो जिवंत आहे. त्या व्यक्तीने ते लिहून काढलंय आणि त्या लिहिल्यानंतर त्याच्यात त्यांनी बेस तयार केला की हे स्टेप्स पार करावे लागतात, त्याच्यामध्ये खडक लागतात, त्याच्यात नदी लागते, त्याच्यात एवढं पाण्याचं एवढं मोठं पात्र लागतं, विंचू असतात, तुम्हाला खूप त्रास होतो, रक्तबंबाळ होता. व्यक्ती गेल्यानंतर रक्तबंबाळ कसा होऊ शकतो? करेक्ट. कारण सोल इज येस शेपलेस. मग काय आहे ते म्हणजे दुखणं हे मनाचं दुखणं आहे. मी इथून चालले, मी इथून जाते आणि मला लागतंय, ते त्रास होतोय, हे आपण ऍक्च्युली अनुभवतो तसं. करेक्ट. गेल्यानंतर सुद्धा. आणि म्हणूनच आपण म्हणतो की कर्म नीट करा, म्हणजे तुम्हाला तेवढा त्रास नाही भोगायला लागला. मग आम्ही त्याला इझी वे देतो. तू गेलास ना, समजा तुझी सगळी कर्म चांगली आहेत, चला आपण पालट धरू, हे वाईट केलंस आणि हे चांगलं केलंस, अरे बापरे, मग चांगल्याची तुझं जबरदस्त संख्या चांगली आहे. म्हणजे सॅग्रिगेट करताना अगदी थोडाच काहीतरी एक प्रमाणात तरी देखील का पॉझिटिव्हच राहणार आहे. म्हणजे ना तुला त्या नदीच्या पात्रातनं जाताना ना दगडधोंडे आणि विंचू नाही चावणार. तुझ्यासाठी छानशी एक बोट येईल, त्या बोटीत तू बसशील आणि मग तिथे जाशील. सो हे ट्रान्झिशन करताना मी मेलेले नाहीये, पण मला भीती व काही वाटावं असं कुठलंच काही कार्य मी नाही केलं तर मला कशाची भीती? आय विल बी हॅपी वेन आय विल गो. बरोबर. त्यामुळे तसं केलं पाहिजे. पण आत्मा हा राहतो, आत्मा 14 दिवस तिथे थांबतो, तुमचं उदक शांत होईपर्यंत तिथे थांबतो आणि नंतर तो पुढे मार्गाला जातो. एक एक कणामध्ये सुद्धा, म्हणजे आपण एक एक सेकंदामध्ये सुद्धा हजारो जन्म गेल्यासारखं तो एक टाइम आहे तिथे. त्यामुळे 14 दिवस 14 दिवस 14 दिवस 13 दिवस अखंड आणि मग एक दिवस उदक शांतीचा, असे 14 दिवस आपण जरी भोगत असलो, रडत असलो, त्यांची आठवण काढत असलो, त्यांच्यासाठी ते वर्षोनवर्ष आहे. तर ते थांबतात तिथे, तेवढा वेळ बघतात. आता माझी वाट बघणं थांबलं ह्यांचं, आता ह्यांचा परत सगळ्या दिनचर्या सुरुवात झाली असं म्हटल्यानंतर मग ते मार्गस्थ होतात. पण मग तोच आत्मा पुनर्जन्म घ्यायचा शकतो त्या फॅमिलीमध्ये, हे तो आत्माच ठरवतो. आत्मा ठरवतो, आत्मा सांगतो, आत्मा रडतो, आत्मा विव्हळतो. त्यावेळेला त्याला ती परमिशन दिली जाते. म्हणण्यापेक्षा हा जो परत ट्रान्झिशन आहे इथून जाण्याचा, गेल्यानंतर येण्याचा, हा ट्रान्झिशन असं नाहीये की मी तुझ्या घरात येईन मला पटकन. त्यावेळेला कोणीतरी तिथे प्रेग्नंट असणं गरजेचं आहे तो सोल एंट्री करण्यासाठी. करेक्ट. ते पहिले 3 महिन्याच्या आतलं जे आहे किंवा 1.5 महिना आहे प्रेग्नन्सीचा, त्यावेळेला त्या लोकांमध्ये कोणी समजा असेल तर ते ताबडतोब तुम्हाला घेता येतं. नाहीतर मग तुम्ही एकदा मार्गस्थ झाल्यानंतर मला नाही वाटत कुठला सोल जो आहे तो सहसा चांगला मार्ग सोडून पुन्हा या अडकेल. एक कुतूहल पण प्रश्न आहे जे आता तू म्हणालीस, जेव्हा बाई प्रेग्नेंट होते तेव्हा फिटस तयार होत असताना त्याच्यात सोल ऑलरेडी असतो? पहिले 1.5 महिना नाही, पहिला 1.5 महिना नाही, 1.25 महिना आपण म्हणू शकतो. येस, फक्त फिटस. तो एक मासाचा तुकडा आहे म्हटलंस तरी चालेल. तो गर्भात आपला वाढतोय, जसा एक कुठलाही दुसरा आपण त्याला नाव देऊ शकत नाही, तो वादाचा मुद्दा होईल. पण इथे एक मासाचा एक गोळा वाढतोय
त्याच्यानंतर ती सोल एंट्री होते. आणि मग ती सोल एंट्री झाल्यानंतर मग त्याला लगेच आपण म्हणतो ना की त्याचे हात वारे व्हायला लागतात, हो, मग ते सगळं shape व्हायला यायला लागतं, shape लागतं. यायला लागतं. आणि मग आपण कुठेतरी त्याचं परिमार्जन मूल झाल्यानं म्हणतो अरे ह्याचे कान तर ह्याच्यासारखे दिसत आहेत, त्याचे कान त्याच्यासारखे दिसत आहेत. सो ती सोल एंट्री जी आहे ती 1-1.5 महिन्यापर्यंत व्यवस्थित होऊ शकते. बाकी तुमचं समजा कुठली बाहेरची सोल एंट्री झाली नसेल तर निश्चितच ते जीन्स मधून तयार होणार एक वैज्ञानिक रूपामध्ये आपण बघू शकतो की त्या मुलाचा जन्म. हे पुनर्जन्म जेव्हा असेल तेव्हा अशा तेव्हा पद्धतीने. असतं. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे आत्मा, पुनर्जन्म आणि स्वर्ग नरक आणि यातना, भोग, कर्मा. हे एक शास्त्र आहे सुरुचिताई, बरोबर. असं मला वाटतं. Yes. म्हणजे माझ्या प्रेक्षकांना मला इथे एवढंच सांगायचं की या पॉडकास्टमधनं कुठल्याही प्रकारचा अंधविश्वास, अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू मुळीच नाही आमचा. हे एक काय म्हणतात, शास्त्रशुद्ध शिक्षण तुम्ही जर घेतलं Yes. तर तुम्ही सुद्धा याचा अभ्यास करू शकता आणि तुम्ही सुद्धा असे कनेक्ट होऊ शकता. जसं आजारी पडल्या डॉक्टर आहेत तपासायला, तसे सोल्स किंवा आत्मा किंवा कर्मा या सगळ्यांबद्दल जाणून घेण्यासाठी आपण जो अभ्यास करतो येस, तर आपण ह्या क्षेत्रातले डॉक्टर आहोत असं बरोबर. म्हणायला हरकत नाही. बरोबर. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा अंधविश्वास, अंधश्रद्धा किंवा अरे हे काय बोलताय तिथे येऊन, सुरुचिताईचा मुलगा ऑस्ट्रेलियाला आहे, होय. त्या स्वतः शिकलेल्या आहेत, मी स्वतः शिकलेली आहे, तर असं नाहीये की कुठल्याही प्रकारे चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला की आत्मा म्हणजे काय, 13वं जेव्हा आपण करतो त्याचं महत्त्व काय, किंवा जे सोल्स आहेत, मरणानंतर जी जर्नी आहे ती खरी मनाची जर्नी आहे. स्वर्ग किंवा नरक ह्या बरोबर. एक कॉन्सेप्ट्स आहेत. हो. तर याबद्दल आपण जाणून घेतलं. पण मी इतक्यात सोडणार नाहीये तुला सुरुचिताई, कारण पुढे ब्लॅक मॅजिक किंवा निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, ऑरा म्हणजे काय, वास्तूमध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती कशी ओळखायची, येस. बेसिक टिप्स की जर निगेटिव्ह असेल स्वतःची दृष्ट कशी काढायची किंवा स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं, या सगळ्यांवरती आपण गप्पा मारणार आहोत. पण पुढच्या एपिसोडमध्ये, कारण ऑलरेडी हा एपिसोड आपला खूप मोठा झालेला आहे. सो तुला मी सोडत नाहीये आणि तुम्ही सुद्धा हा एक सुंदर, अतिशय इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट, इंटेलेक्च्युअल पॉडकास्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब ही बटणं दाबायची आहेत. बेल आयकन प्रेस करायचं आहे. का? कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचला पाहिजे आणि योग्य माणसाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. सो हा एपिसोड कसा वाटला तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. ओव्हरऑल सोनचाफा प्रोडक्शनचे सगळे पॉडकास्ट तुम्हाला आवडत आहेत हे तुमच्या कमेंट्सद्वारे मला कळतंय. त्यामुळे थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणि असाच हा एपिसोड सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि सुरुचिताई, पुढच्या एपिसोडमध्ये अजून वेगवेगळ्या गप्पा मारूया. ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.